जसं बोलाल तसंच मिळेल. तुमचे शब्द तुमचे नशीब लिहितात. तुम्ही कधी विचार केला आहे का, की काही लोकांचे नशीब इतके चांगले का असते? त्यांना जे हवे असते ते त्यांना मिळते आणि काही लोक आयुष्यभर फक्त संघर्ष करतच राहतात. आपल्याला वाटते की हे सगळे नशिबाचा खेळ आहे. पण एक खोल सत्य असे आहे की तुमचे नशीब कोणी दुसरा लिहित नाही. तुम्ही ते स्वतः लिहित आहात. दररोज प्रत्येक क्षणी कसे तुमच्या शब्दांमुळे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जिभेवर ताबा ठेवा. विचार करून बोला. पण आपण खरोखर याचा अर्थ समजतो का? आज मी तुम्हाला एक असे रहस्य, एक असा खोल सिक्रेट सांगणार आहे की जर तुम्हाला ते समजले तर तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. हा नियम खूप साधा आहे. जसे बोलाल तसेच मिळेल. चला समजून घेऊया की हे युनिवर्स, हे ब्रह्मांड तुमचा आवाज कसा ऐकते. कल्पना करा की हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे एक मोठे रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही त्याचे ग्राहक आहात. पण या रेस्टॉरंटचा एक नियम आहे, इथे कोणताही मेनू नाही. तुम्ही वेटरला जो ऑर्डर द्याल तोच डिश तुमच्यासाठी घेऊन येईल. आता प्रश्न आहे की तुम्ही ऑर्डर कशी देता? तुम्ही ऑर्डर देता तुमच्या शब्दांनी, तुमच्या बोलण्याने. पण आपण चूक काय करतो? आपण म्हणतो मला गरिबी नको आहे, मला आजारी पडायचे नाही, माझ्याबरोबरच वाईट का घडते? जेव्हा तुम्ही असे बोलता तेव्हा युनिवर्सला फक्त एकच गोष्ट ऐकू येते, गरिबी, आजारपण, वाईट वेळ. ब्रह्मांड जणू त्या जिनीसारखे आहे जे तुमच्या प्रत्येक शब्दांवर फक्त एकच उत्तर देते, तथास्तु. म्हणजे जसे तुम्ही म्हणाल तसेच. जर तुम्ही म्हणाल मी खूप त्रासात आहे तर युनिवर्स म्हणेल तथास्तु आणि तुम्हाला अजून त्रास देईल. जर तुम्ही म्हणाल मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे तर युनिवर्स म्हणेल तथास्तु आणि तुम्हाला आनंदी होण्यासाठी अजून संधी देईल. मित्रांनो, हे काही जादू नाही, हे विज्ञान आहे. आपण बोललेले शब्द फक्त हवेत घुमणारे आवाज नाहीत. शब्द म्हणजे ऊर्जा आहे. शब्द म्हणजे एक व्हायब्रेशन आहे. तुम्ही जेव्हा काही बोलता तेव्हा तुम्ही एक फ्रिक्वेन्सी जगात सोडता. रेडिओचे उदाहरण घ्या. जर तुम्ही 93चे चॅनल लावाल तर गाणीही 93चीच लागतील. तुम्ही 98 लावून 93ची गाणी ऐकू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या तोंडातून निगेटिव्हिटीची फ्रिक्वेन्सी सोडत असाल तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घटना कशा घडतील? ते अशक्य आहे. आपण दिवसभरात जवळपास 60,000 विचार करतो आणि न जाणो किती गोष्टी बोलतो. जरा विचार करा, आज तुम्ही स्वतःला काय सांगितले? माझ्याकडून होणार नाही, मी खूप थकले आहे, लोक खूप वाईट आहेत. नकळत तुमच्या आयुष्यासाठी एक निगेटिव्ह स्क्रिप्ट लिहित आहात. चला हे थोडे अजून खोल समजून घेऊया. आपला जो अवचेतन मन आहे, म्हणजे सबकॉन्शियस माइंड, तो अगदी एका भोळ्या मुलासारखा असतो. त्याला विनोद समजत नाही, त्याला हो आणि नाही यातील फरक कळत नाही. जर तुम्ही म्हणाल मला फेल व्हायचे नाही तर तुमचा मेंदू नाही हा शब्द काढून टाकतो आणि फोकस करतो फेलवर आणि तो तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातो. गुगलचे उदाहरण घ्या. जर तुम्ही गुगलवर सर्च केले लोक आजारी का पडतात तर तुम्हाला हजारो आजारांची यादी मिळेल. पण जर तुम्ही सर्च केले निरोगी कसे राहावे तर तुम्हाला आरोग्याचे रहस्य मिळतील. तुमचा मेंदू हा जगातील सर्वात मोठा सर्च इंजिन आहे. तुम्ही जसा प्रश्न विचाराल तसंच उत्तर मिळेल. तुम्ही जसे बोलाल तसाच मार्ग मिळेल. म्हणून आजपासून, आत्तापासून तुमची शब्दसंपत्ती, तुमची डिक्शनरी बदला. मग योग्य मार्ग काय आहे? तक्रारी करणे बंद करा. जे नको आहे त्याबद्दल बोलणे बंद करा. फक्त त्याबद्दल बोला जे तुम्हाला हवे आहे. मी कर्जात बुडालो आहे असे म्हणण्याऐवजी असे म्हणायला सुरुवात करा, पैसा माझ्याकडे सहजपणे येत आहे. मी एकटा आहे असे म्हणण्याऐवजी बोला, मी स्वतःसोबत खूप आनंदी आहे आणि लोक मला आवडतात. या वाक्यांना अफर्मेशन्स म्हणतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलता, पूर्ण विश्वासाने बोलता, तेव्हा ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कोरली जाते आणि एकदा तुमच्या अवचेतन मनाने ती गोष्ट मान्य केली की मग संपूर्ण कायनात, संपूर्ण युनिवर्स तिला सत्य करण्यासाठी कामाला लागते. सुरुवातीला जरी खोटे वाटले तरी स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी बोला.
हळूहळू ते खोटे खरे होईल. आज मी तुम्हाला एक छोटा चॅलेंज देते. पुढील 24 तासांसाठी एकही निगेटिव्ह शब्द तुमच्या तोंडातून बाहेर काढू नका. ना स्वतःची निंदा करा, ना इतरांची. ना तुमच्या नशिबाला दोष द्या, ना परिस्थितीला. जेव्हा तोंडातून काही चुकीचे बाहेर पडणार असेल तेव्हा थांबा आणि त्याला एका पॉझिटिव्ह वाक्यात बदला. तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या शब्दात जादू आहे. लक्षात ठेवा, तुमची जीभ एक पेंट ब्रशसारखी आहे आणि तुमचे आयुष्य एक कॅनव्हास आहे. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही या कॅनव्हासवर काळे रंग फासता की सुंदर रंग भरता. जसे बोलाल तसेच मिळेल. युनिवर्स ऐकत आहे. तुम्ही तुमची कथा बदलायला तयार आहात का? कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.